अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला जुना फोटो ट्विट, तर धनंजय मुंडेंची वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांची तार पुन्हा छिडली। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलास फडला अखेर अटक। हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानियांनी ट्विट केल्यानंतर झाला होता गुन्हा दाखल। बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही, बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा। आरोपी माझ्या किती जवळचा असला तरी फाशी द्या, संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी। काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा। आमचं कुटुंब फक्त न्याय मागतंय, शनिवारचा मोर्चा न्यायाची मागणी करण्यासाठी असणार, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। बीडच्या मस्साजोगमधील तिन्ही गुन्हे सीआयडीकडे वर्ग। हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरण सीआयडीकडे सोपवलं, बीडचे अप्पर अधीक्षक सचिन पाणकर यांची माहिती। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांबाबत गावकऱ्यांची नाराजी। दोन्ही अधिकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडे पाठ फिरवल्यामुळे गावकऱ्यांचा रोष। आरोपी अजूनही मोकाट असल्यानं संताप व्यक्त। बीडमधील सर्व बंदुकांचे परवाने तातडीने रद्द करा, आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांची मागणी आणि परवानाधारकांची पूर्व तपासणी करण्यात यावी। बीडमध्ये उद्या होणाऱ्या मूक मोर्चाची तयारी सुरू, न्याय पाहिजे असा उल्लेख असलेले बॅनर। शनिवारच्या मोर्चात शरद पवारांसह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। कल्याणमध्ये टवाळखोरांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर, भर रस्त्यात फटके देत काढायला लावल्या उठाबशा। 2 चिमुकल्या मुलींच्या हत्येने राजगुरुनगर हादरलं, 54 वर्षीय नराधमाकडून चिमुकलींवर अत्याचार करून हत्या। आरोपीने दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या बॅरेलमध्ये ठेवले होते, पुण्याचे एसपी पंकज देशमुख यांची माहिती। चिमुकल्या मुलांवर पालकांनी लक्ष देणं गरजेचं, एसपी पंकज देशमुखांचं आवाहन। पुण्यातील राजगुरुनगर शहरात आज बंदची आग। 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट। शहरातील सर्व व्यवहार आज बंद राहणार।